आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे सिविल आज आम नागरिकों का सबसे भरोसेमंद सरकारी अस्पताल बनकर उभर रहा है। टेम्पररी लोकेशन में काम करने के बावजूद ठाणे सिविल हॉस्पिटल ने सिर्फ 7 महीनों में की 4271 सफल सर्जरी। यहां ब्रेस्ट कैंसर, गायनेकोमास्टिया और हाई रिस्क मोतियाबिंद जैसी कठिन सर्जरी भी पूरी तरह सफल रहीं। डॉक्टर कैलाश पवार की टीम हर महीने 550 से 600 ऑपरेशन कर रही है। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे हे 2023ला भूमिपूजन झाल्यापासून जुनं जे हॉस्पिटल होतं 2019-26 पासूनचं ते आपण नवीन बांधकाम करण्यासाठी 900 बेडचं अपग्रेडेशनसाठी आणि सुपर स्पेशालिटी मेंटल अँड चाइल्ड हेल्थसाठी आपण खाली केलं आणि टेम्पररी जागेवर मेंटलची जी जागा बॅकसाईडला होती ते काही टेंट वाढ वगैरे उभारून पोर्ट टाकेला आम्ही टेम्पररी हॉस्पिटल सुरुवात केली। चॅलेंजिंग काम आहे। चॅलेंजिंग काम असताना मलाही त्या गोष्टीचं तर प्राऊड आहे की आम्ही आता इथे जवळपास 2 वर्ष झाले इथे शिफ्ट झालेलो आहे। आमच्या कामामध्ये उलट कुठलेही कमी झालेलं नाही, उलट त्या हॉस्पिटलमध्ये ज्या सर्जरीज वगैरे त्यापेक्षा जास्त प्रमाणात काम आम्ही इकडे करतो। ॲडमिशन्स असतील, पेशंट ट्रीटमेंट असेल, ओपीडी असेल। ऑपरेशनबद्दल जर सांगायचं तर या वर्षात जरी आकडा मी सांगितलं एप्रिल ते आत्तापर्यंत जवळपास आम्ही 4300च्या वरती आत्तापर्यंत टोटल सर्जरीज केल्यात। त्याच्यापैकी 2300च्या वरती मेजर सर्जरीज आहेत आणि 2000च्या वरती मायनर सर्जरीज आहेत। इथं ऑपरेशन वगैरे ऑपरेशन थिएटर असतील, बाकी कुठली सुविधा आम्ही बंद केली नाही। जेवढे बेड आहेत तेवढेच बेड चालू ठेवलेले आहेत। उलट आम्ही काही अंशी कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन करू शकलो। याच्यात 5-6 कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन्स केलेत। मेजर अब्डोमिनल सर्जरीज जी असतात, हेड इंजरीज असतात, स्पाईनच्या सर्जरीज असतात, हिप रिप्लेसमेंट असेल किंवा नी रिप्लेस असल्या काही सर्जरी आम्ही इकडे केलेल्या आहेत। रेली आमची जी टीम आहे सिव्हिलची ती तळमळतेने आणि लोकांच्या हिताच्या रुग्णहिताच्या दृष्टीने खूप काम करते। आमचा स्टाफ असेल क्लास 4 पासून क्लास 1 पर्यंत आमचे स्पेशलिस्ट डॉक्टर्स असतील, स्टाफ बाकीचे स्टाफ असतील, हे सगळे नर्सेस असतील, हे सगळे कोऑपरेट करतात आणि त्याच्या दृष्टीने आमचं एकच उद्देश असतो की आपण मॅक्झिमम पेशंटला त्या सेवा दिली जाईल पाहिजे। आपण NICU असेल, आपल्याकडे ICU असेल, आपण त्याचीही संख्या इकडे वाढवली आहे। आपण कमीत कमी पेशंट बाहेर रिफर करतो आणि त्या दृष्टीने लोकांना जास्तीत जास्त सेवा, जरी टेम्पररी हॉस्पिटल आहे, मेकशिफ्ट हॉस्पिटल आहे, विश्वास नव्हता लोकांना आणि आम्हाला पण एवढं की चॅलेंजिंग होतं खूप, परंतु आम्ही कुठलीही रुग्णसेवा खंडित न करता ते हॉस्पिटल चालू केलं। आता तुम्हाला सांगतो की 4400पर्यंत आम्ही एवढ्या दिवसात सर्जरी केली। अजून मार्चच्या एंडपर्यंत सर्जरीचे आकडे वाढतील। आता नवीनच सिव्हिल हॉस्पिटल तयार होतो, आम्हाला तेही एक वेध लागले की आम्ही लवकरात लवकर नवीन हॉस्पिटल 900 बेडमध्ये जाऊ। परंतु एक समाधान आहे की हे टेम्पररी हॉस्पिटल असतानाही, इथे आम्ही मेकशिफ्ट हॉस्पिटल असतानाही, डिफिकल्ट जागेवर असताना टेम्पररी अरेंजमेंट करून आम्ही कुठल्याही कामामध्ये कमी नाही केलं, उलट आम्ही आमचं काम वाढवलं आहे। तर मी खरोखर आमच्या स्टाफ, आमचे नर्सेस, आमचे डॉक्टर, आमचे क्लास 4 सर्वंट, आमच्या सगळ्यांना, स्पेशालिस्ट डॉक्टर्सना, त्यांना सगळ्यांना खरोखर धन्यवाद देईल आणि मला खरोखर प्राऊड वाटतं की ह्या लोकांसमोर मी काम करतो त्याचा मला आनंदही आहे आणि अशीच रुग्णसेवा या लोकांनी देत राहावी अशीच अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा हेही लोकांना विनंती करतो आणि आवाहनही करतो। धन्यवाद।